हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। तर आतापर्यंत आपण जे क्वेश्चन्स घेतले, आतापर्यंत आपले 13 लेक्चर झाले। 13 लेक्चर्स मध्ये जवळपास आपण 90 क्वेश्चन कव्हर केले आणि टोटल कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट त्यानंतर प्लस आपण शॉर्टकट्स वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या। आजच्या लेक्चर मध्ये आपलं ट्रिग्नोमेट्री फंक्शन खतम होऊन जाईल। आजचं ट्रिग्नोमेट्री फंक्शन खतम झालं की आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन घेणार आहोत। तर तयार राहा आणि तिथपर्यंत प्रिपेअर राहा। पेअर ऑफ स्ट्रेट लाईन थोडंफार तरी वाचून घ्या। चला, तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे? काहीच नाही आहे। अरे असं कसं झालं? वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काहीच नाही आहे। मग काय प्रत्येक दिवशी मोटिवेशनच पाहिजेत काय? कधीतरी सिच्युएशन समजून घ्या आणि काम करा। आपली सिच्युएशन काय सध्या, आपली परिस्थिती काय, तर त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण आपलं काम केलं पाहिजे। तर अभ्यास करा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे। हेच आपलं आजचं मोटिवेशन आहे। चला नेक्स्ट, तर आपण क्वेश्चन वरती आपण सध्या हे होणार आहोत, मूव्ह होणार आहोत। तर 80 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे। काय म्हणते? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स, देन एक्स इज इक्वल टू काय काढायचं आहे आपल्याला? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे। ठीक आहे, काही लोड नाही आहे। डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर, आपण काढू। तर आपल्याकडे क्वेश्चन आहे साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स। या कॉस इनवर्स ऑफ एक्स ला आपण रिप्लेस करू शकतो काय? करू शकतो। कशाने रिप्लेस करू शकतो? तर आपल्याकडे आहे साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू असते कधी पण पाय बाय 2। मग हा साइन इनवर्स तिकडे गेला तर कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स। म्हणजे तर कॉस इनवर्स ऑफ एक्स ला आपण रिप्लेस करू शकतो। कशाने रिप्लेस करू शकतो? पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स। देअरफॉर नवीन इक्वेशन आपल्याकडे काय बनणार? तर साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स। आता हा पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स बरोबर आहे। तर हा साइन इनवर्स ऑफ एक्स इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे काय येणार इथं? साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस इथं हा साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स, कारण की हा इकडे निगेटिव्ह होता, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह झाला। साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे इथं काय येणार? पाय बाय 2 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स। आणि इकडे आपल्याकडे काय आहे? तर साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स जसाचा तसा। हा इकडे साइन इनवर्स आहे, आपण तिकडे ट्रान्सफर केला तर नुसता साइन राहणार, म्हणजे 1 मायनस एक्स इज इक्वल टू, थांबा पेन चेंज करतो का, एक मिनिट फक्त। हा इथं पेन आहे, थांबा स्विच पेन ब्लॅक घेतला, थोडा चांगला वाटते। ओके चलो 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 चलो, डोंट फिअर। मग हा इकडे साइन इनवर्स आहे, तिकडे गेल्यानंतर साइन, म्हणजे इथे येणार साइन इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स। मग आता याला जर आपण एकदम बारीक डोळ्यानं पाहिलं तर साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स पाय बाय 2 मायनस थिटा। कसं वाटलं? पाय बाय 2 मायनस थिटा। आता साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, पाय बाय 2 च्या पट्ट्यात ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज, साइनचा काय होणार इथं? कॉस। इथे काय झाला? साइनचा कॉस। थिटा काय आपल्याकडे? 2 साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे इथं हा 2 साइन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा। किसको समझ नहीं आया? जिसको समझ नहीं आया उसने कमेंट बॉक्स में अपने को सांगना क्या? 1 मायनस एक्स जसाचा तसा, 2 कॉस ऑफ 2 साइन इनवर्स ऑफ एक्स। आता जर आपण एकदम बारीक डोळ्यानं एकदम बारीक डोळे करून पाहिले तर हा कॉस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स, कॉस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स जर कम्पेअर केला आपण तर हा बनते कॉस 2 थिटा ऍट, हा काय बनते? कॉस 2 थिटा। आणि कॉस 2 थिटाचा साइन वाला फॉर्म्युला कुठला आहे? तर कॉस 2 थिटाचा साइन वाला फॉर्म्युला आहे कॉस हाफ अँगल फॉर्म्युले। अबे काय झालं? हवा हा, देअरफॉर कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा। आणि इथं जर अँगल पाहिला आपण तर अँगल आहे आपल्याकडे पूर्ण साइन इनवर्स ऑफ एक्स। म्हणजे याला कसं लिहिता येईल? याला लिहिता येईल आपल्याला 1 मायनस, काय लिहिता येते? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा। काय आहे आपल्याकडे? थिटा आहे आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ एक्स। इथं साइन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा। आणखीन एक सांगितलं होतं मी नक्की बुवा सर, आपल्याकडे जर असलं साइन स्क्वेअर थिटा याला आपण लिहू शकतो इन ब्रॅकेट साइन थिटा याचा होल स्क्वेअर। मग इथं साइन स्क्वेअर हा साइन इनवर्स ऑफ एक्स पूर्ण अँगल आहे, तर याला आपण कसं लिहू शकतो? 2 मिनिटं थांबा फक्त। मूव्हचं ऑप्शन कुठे गेलं भाऊ? मूव्हचं ऑप्शन कुठे गेलं? अरे 2 मिनिटं थांबा।
ओके, चला चला, जमलं जमलं, समजलं. काय झालं, आपला जो हा स्क्रीन आहे, हा जो आपला डिजिटल बोर्ड आहे, हा थोडासा अपडेट झाला. थोडासा अपडेट झाला, तर आम्हाला थोडंसं काही माहित नाहीये. म्हणून ना, तर एक एक दिवस एक एक गोष्ट माहित पडते. मग याला कसं लिहू शकतो आपण, 1 - 2 जसा तसा याला लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ यक्स आणि याचा होल स्क्वेअर. साइन इनवर्स कॅन्सल. तर इथं 1 - 2 एक्स स्क्वेअर, हा स्क्वेअर जसाचा तसा. 1 - 2 एक्स स्क्वेअर, इथं आपल्याकडे 1 - x, इथं काय आपल्याकडे 1 - x. चलो इधर देखेंगे क्या करना पड़ता. तर देखो भैया, हा 1 आणि हा 1 झाला कॅन्सल, हा 1 आणि हा 1 झाला कॅन्सल. हा -2x स्क्वेअर इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर, म्हणजे इथे झाला 2x स्क्वेअर मायनस x, इथे येणार 0. या दोघांमधून काय कॉमन निघते, तर सर x कॉमन निघते आतमध्ये राहील. 2x - 1 इज इक्वल टू 0. दोघांना 0 वाटून द्या. x इक्वल टू 0, x इक्वल टू 0. पहा, x इक्वल टू 0 वाले ऑप्शन किती आहेत, तर x इक्वल टू 0 वाले ऑप्शन 1 2 3, एक्का दुक्का तिक्का, म्हणजे हा कटला म्हणजे आपले सक्सेस रेट आहे 33.33%. ओके, त्याला 100% करू आपण. म्हणजे हा 2x - 1 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/2. गजानन महाराज की जय. आता 0 and 1/2 वाला डी ऑप्शन आहे, पटकन डी ऑप्शन मारा, पटकन घरी जा. 8-9 नंबरचा क्वेश्चन झाला. ओके ओके ओके, चलो 8-9 नंतर 9-0 नंबरचा क्वेश्चन. आता 9-0 नंबरचा क्वेश्चन बाकी क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला पाहू आपण. इथं आहे आपल्याकडे साइन ऑफ कॉट इनवर्स ऑफ 1 - x. थोडंसं गेलं, आधीच लहान करतो बा, आणखीन दिसत नाही. ओके, जमलं. ओके, चलो आता साइन ऑफ कॉट इनवर्स ऑफ 1 + x कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ x इज काय बनते याचं, तर थोडंफार याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करू. तर कशी ऍडजस्टमेंट करायचं असेल, तर आपल्याला माहित आहे समजा आपल्याकडे असलं की बुवा साइन थिटा असेल, या साइन थिटाचा आपल्याला कॉस करायचा आहे, तर मग आपण काय करतो, या साइनचा कॉस करून टाकतो आणि हा जो अँगल आहे हा π/2 मधून काय करतो, मायनस करतो. π/2 - थिटा. आलं का लक्षात. जर समजा आता याचं पुन्हा कॉसचं साइन करायचं असेल, तर बस हा रिव्हर्स जाते. बस हेच गोष्ट आपल्याला इथं वापरायची आहे. तर कशी वापरायची आहे पहा, मी सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. काय म्हणते, इथं आहे आपल्याकडे साइन ऑफ कॉट इनवर्स ऑफ 1 + x. हा साइन ऑफ इन ब्रॅकेट कॉट इनवर्स ऑफ 1 + x जसा तसा हा कॉस आहे ना, या कॉसचा मला साइन करायचा आहे. कॉसचा जर मला साइन करायचा असेल, तर हा जो अँगल आहे, हा टोटल अँगल पकडू आपण. हा जो अँगल आहे टॅन इनवर्स ऑफ x, म्हणजे हा जो व्हेरिएबल पकडू आपण, अँगल जो पकडू, तो π/2 मधून मायनस करा, बस निपटलं. म्हणजे इथं काय येणार, इथं मी साइन करून टाकला, पायाचा साइन केला, इथं करणार मी π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ x. समजलं काय असेल तर हो म्हणा, पटकन एकदम. तर पहा, इकडचा साइन तिकडचा साइन कॅन्सल. ओके, इथं काय राहिला आपल्याकडे कॉट. अभि हे काय झालं आता, कॉट इनवर्स ऑफ 1 + x इज इक्वल टू, इथं आला आपल्याकडे π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ x जसाचा तसा. आता मला या कॉटचा टॅन करायचा आहे, मग बस काहीच नाही येणार भाऊ, काय करसान π/2 मधून मायनस करा. म्हणजे काय करता येईल पहा, सेम जसं मागचं केलं होतं पहा, π/2 मायनस कॉट इनवर्स ऑफ 1 + x इज इक्वल टू, सॉरी कॉट नाही येणार, इथे येणार टॅन. इथं चेंज होणार पहा, π/2 मधून मायनस केला तर इथे येणार टॅन मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 + x इज इक्वल टू π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ x जसाचा तसा. समझ में आया क्या. याला आपण जर आता पहा, π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 + x किंवा π/2 मायनस थिटा, π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा जर घेतला तर हा येते कॉट इनवर्स ऑफ थिटा. काय येते, कॉट इनवर्स ऑफ थिटा. बस त्यालाच आपण रिप्लेस केलं, दुसरं काहीच नाही केलं. ओके, चलो गाडी नंबर 1252. ओके, चलो हा π/2 कॅन्सल. इतर आला मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 + x इज इक्वल टू, हा π/2 कॅन्सल झाला ना, इथं राहणार फक्त, इथं राहणार, अरे सॉरी इथं निगेटिव्ह नाही येणार, इथे येणार पॉझिटिव्ह π/2 + π/2. कारण की पहा, कॉसचा आपण साइन केला, इथं जर निगेटिव्ह घेसाल तर जमणार नाही, इथं घ्यायला लागेल पॉझिटिव्ह. इथं काय घ्यायला लागेल आपल्याला, पॉझिटिव्ह. π/2 + थिटा किती नंबर पहा, आपली कार्टेशियन सिस्टीम. देखो ना मैं बताता ना आपको. देखो कॉस साइन कुठे पॉझिटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते आणि या सेकंड नंबरच्या क्वाड्रंटमध्ये. आता याच्यातला फॉर्म्युला असते π/2 मायनस थिटा आणि याच्यामध्ये फॉर्म्युला असते π/2 + थिटा. म्हणून आपल्याला π/2 + थिटा घ्यावा लागेल. डोक्यात चालला काय पहा, डबल टेन्शन घेऊ नका. पहा, इथं आहे π/2 + थिटा घेतला. आता π/2च्या पट्ट्यात असला फंक्शन चेंज. आता कॉसचा साइन झाला, पण साइन जर पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर साइन 2 मध्येच पॉझिटिव्ह आहे. कुठे पॉझिटिव्ह आहे साइन, पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. म्हणून π/2 + थिटा प्लस वाला फॉर्म्युला आपण वापरला. समजने वाले को इशारा कॉफी. आता हा टॅन इनवर्स ऑफ x जसाचा तसा, हा निगेटिव्ह टॅन इनवर्स ऑफ x आहे. मग आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे ना, कुठला वाला सर, तर आपल्याकडे आहे मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ मायनस थिटा.
है ना, आपल्याकडे आहे ना, हे निगेटिव्ह साइन आतमध्ये घ्या ना, म्हणजे इथे लिहिता येईल टॅन इनवर्स ऑफ मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, जसा तसा हा टॅन इनवर्स कॅन्सल, निगेटिव्ह ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -1 मायनस एक्स इज इक्वल्स टू एक्स जसाचा तसा. हा एक्स निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे -1 इज इक्वल्स टू एक्स प्लस एक्स झाला 2x, म्हणजे 2x इक्वल टू -1 आणि x इज इक्वल्स टू -1/2. गजानन महाराज की जय. पहा बरं, x इक्वल टू -1/2. बढिया एकदम सर. किती नंबरचा आहे तर डी नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे आन्सर. ओके चलो 91 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. पहा काय म्हणते, x विल बी ग्रेटर दॅन 0. x काय म्हणते, ग्रेटर दॅन 0 आहे म्हणते. ठीक आहे, काही लोड नाही आहे, याचे ऑप्शन तर दोनच आहेत भाऊ. ठीक आहे, पाहू आपला आता ऑप्शन काय येणार. तर याच्यामध्ये काय झाले आहे, टायपिंग मिस्टेक झाली आहे थोडीशी, म्हणजे ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे पूर्ण. काय टेन्शन घेता, आपण सॉल्व्ह करू. काय म्हणते, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू 1/2 टॅन इनवर्स ऑफ एक्स. याला मी पुन्हा लिहितो व्यवस्थित एकदम. पहा ओके, पहा आज इथं काय आहे तर पहा इथं आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू 1/2 टॅन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. हा 1/2 आहे. 2 कशाचा डिवायडेशन, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन. इथे येणार 2 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. हा टॅन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. पण मी तुम्हाला जेव्हा शिकवलं होतं एकदम शेवटचं लेक्चर, तुम्हाला म्हटलं होतं, शेवटचं नाही, शॉर्टकटच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले होते रिप्लेसमेंट. जसं की समजा आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ एक्स असेल तर आपण त्याला लिहू शकतो कॉस इनवर्स ऑफ √1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स ऑफ एक्स असेल तर त्याला लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ √1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि इथं जर 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स, पहा हा काय तर आपल्याकडे 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये, हा पूर्ण एक्स जर पकडला आपण, पूर्ण अँगल जर पकडला, तर याला आपण 3 वेनं रिप्लेस करू शकतो. किती वेनं रिप्लेस करू शकतो भाऊ? 3 वेनं. एक कुठला आहे तर एक आहे आपल्याकडे 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा घेऊ शकतो. आणखीन काय घेऊ शकतो, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर घेऊ शकतो. आणखीन घेऊ शकतो 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, अशाने आपण घेऊ शकतो. तर मग याला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, तर 2 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, तर याला घेऊ शकतो आपण सर टॅन इनवर्स ऑफ 2x. पहा टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, यानं आपण याला रिप्लेस करू शकतो. मग टॅन इनवर्स जसाचा तसा 2x, x म्हणजे आपल्याकडे 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू, इथं आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. हा टॅन इनवर्स कटला. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे, पहा थांबा थोडंसं. ओके चलो, आता आपल्याकडे काय राहिलं तर इथं राहिलं आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन खाली राहिलं 1 प्लस एक्स. याला कसं लिहिता येईल आपल्याला 1 मायनस एक्स होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स होल स्क्वेअर. ओके, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, या साईडला आपल्याकडे एक्स आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं आहे आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन खाली आहे 1 प्लस एक्स, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथे येणार 1 प्लस एक्स होल स्क्वेअर मायनस 1 मायनस एक्स होल स्क्वेअर अपॉन खाली येणार 1 प्लस एक्स त्याचा होल स्क्वेअर बरोबर आहे, इज इक्वल टू एक्स. पहा हा 1 प्लस एक्स आणि यातला स्क्वेअर झाला कॅन्सल, आणि हा कुठल्या फॉर्म मध्ये a बाय b मध्ये होता अपॉन c बाय d, तर हा वरती जाणार, म्हणजे इथे येणार 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स आणि 1 प्लस एक्स अपॉन खाली राहिलं पहा a मायनस b होल स्क्वेअर मायनस a प्लस b होल स्क्वेअर मायनस a मायनस b होल स्क्वेअर, म्हणजे a मायनस a प्लस बी होल स्क्वेअर असते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, आणि a मायनस b होल स्क्वेअर असते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. एक्सपान्शन करा, a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2ab 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय x 2x प्लस b स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, मायनस साइन जशीची तशी. a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 2x प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू इकडे x जसाचा तसा. हा a मायनस b आणि a प्लस b काय असते तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणजे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस x स्क्वेअर जसाचा तसा अपॉन 1 प्लस 2x प्लस x स्क्वेअर. पहा निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय केलं तर -1 प्लस 2x मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x जसाचा तसा. पहा हा इथं पॉझिटिव्ह x स्क्वेअर निगेटिव्ह x स्क्वेअर, पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 1 कॅन्सल, 2x प्लस 2x विल बी 4x. किती झाला आपल्याकडे 4x झाला.
रामकृष्ण हरी देवा. चला 4x झाला, तर इथं आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर जसाचा तसा आपण खाली आला 4x बे एक बे बेदुनी 4 इथं राहिला 2x, इथं काय राहिला तर आता 2x राहिला. मग 2x राहिला तर आपल्याकडे राहिलं काय, तर आपल्याकडे राहिलं 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथं 2x न जर या साईडला गेला तर इथे x आहे, 2x मल्टिप्लाइड बाय x 2x स्क्वेअर 1 आता हा निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर विल बी 3x स्क्वेअर आणि हा 1 जसा तसा x स्क्वेअर इक्वल टू 1/3 आणि x इज इक्वल टू प्लस मायनस 1/√3. म्हणजे याचा स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे ऑप्शन आहे का आपल्याकडे प्लस मायनस 1/√3 वाला ऑप्शन पाहिजे होतं है ना. मग समजा आपला आन्सर काय तर प्लस मायनस 1/√3 असेल. मला वाटते तुमच्या याच्यामध्ये असेल, तुमच्या नोट्समध्ये मी जे नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये असेल, पण मी टाईप करताना मी समजा जेव्हा ते उचललं मटेरियल तेव्हा माझ्या ज्यांना लक्ष नसेल राहिलं, तर हे झालं आपलं आन्सर. तर टेन्शन घेऊ नका. चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पुढचा क्वेश्चन आहे, अरे भाऊ हा क्वेश्चन जर सोपा आहे म्हटलं एकदम जबरदस्त. पहा तुम्ही जर एकदम बारीक डोळे करून पाहिलं ना, एकदम बारीक नजरनं पाहिलं ना, तर 3 साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता हा जो आहे ना 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं आहे 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे तिघही आपण रिप्लेस करू शकतो. हा वाला कार्यकर्ता आपण रिप्लेस करू शकतो. कशाने रिप्लेस करू शकतो, तर सर कशाने रिप्लेस करू शकतो, तर 2 टॅन इनवर्स ऑफ x है ना, 2 टॅन इनवर्स ऑफ x ने रिप्लेस करू शकतो. तर 2 टॅन इनवर्स ऑफ x ला आपण कशानं हे करत होतो, तर 2 टॅन इनवर्स ऑफ x लिहू शकत होतो आपण 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणखीन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणखीन 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हे तिन्ही गोष्टी आहेत ना इथं. तुम्ही जर चेक केलं ना 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर सर्वांना आपण रिप्लेस करू शकतो. कशाने तर 2 टॅन इनवर्स ऑफ x न रिप्लेस करू शकतो. आता हे जे आपण 1 2 3 तिसऱ्या नंबरच्या लेक्चरमध्ये सर्व घेतलाय, तुम्हाला जर येत नसेल तर तिसऱ्या नंबरचं लेक्चर पहा भाऊ एक वेळेस है ना. तर मग इथे येणार पहा, इथं सरळ 3 आता हा साइन इनवर्स ऑफ 2x हा पूर्ण बरं, हा साइन इनवर्स ऑफ 2x याला रिप्लेस करू शकतो आपण कशाने रिप्लेस करू शकतो भाऊ, तर अरे यार थांबा, हा 3 आतमध्ये येणार 2 टॅन इनवर्स ऑफ x ओके, -4 आतमध्ये येणार 2 टॅन इनवर्स ऑफ x आणि प्लस 2 जसा आतमध्ये येणार 2 टॅन इनवर्स ऑफ x आणि इकडे आपल्याकडे आहे π/3. आता पहा हा सेम आहे. आता वरचे जे ऍडिशन सबट्रॅक्शन करा पहा, 3 आणि 2 किती झाले 5, 5तून 4 गेले किती राहते 1 इन ब्रॅकेट आतमध्ये राहील 2 टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू आपल्याकडे π/6. 1 ची किंमत नाही आहे, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, π/3 आहे आपल्याकडे, π/3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, खाली डिवायडेशन मध्ये 3 च्या गेला तर इथे येणार π/6 आणि इकडे आपल्याकडे काय राहणार फक्त टॅन इनवर्स ऑफ x. समजलं ना नक्की. चला हा टॅन इनवर्स आहे, तिकडे गेल्यानंतर टॅन x इज इक्वल टू काय येणार टॅन π/6. टॅन π/6 ची व्हॅल्यू जे असेल ट्रिग्नोमेट्री टेबल काढा, टॅन π/6 ची व्हॅल्यू सांगा आणि पटकन आन्सर आपलं मारून द्या. कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा ABCD असं काहीतरी. ओके पाणी पिऊ द्या भाऊ, पाणी संपलं काय, 1 मिनिट थांबा. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, साइन इनवर्स ऑफ 5/x प्लस साइन इनवर्स ऑफ 12/x इज इक्वल टू π/2 देन दी x इज इक्वल टू. एवढा क्वेश्चन घेऊ नंतर मी पाणी पिणार. ओके चलो आता मी काय करतो पा, इथं आहे आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ 5/x, इथं घेतो का इथून सुरुवात केलं पा, इथं साइन इनवर्स ऑफ 5/x प्लस साइन इनवर्स ऑफ 12/x इज इक्वल टू आपल्याकडे आहे π/2 आहे. हा तिकडे घेऊन घेतला मी ना, हा ट्रान्सफर केला तर हा पॉझिटिव्हचा होणार निगेटिव्ह. इकडे आहे आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ 5/x इज इक्वल टू π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ 12/x. मग तुम्ही सांगितलं होतं सर की π/2 मधून जर मायनस करत असून तर त्याचा फंक्शन जो आहे ना ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होते. म्हणजे इथं साइनचा होणार कॉस, म्हणजे इथं काय येणार भाऊ कॉस इनवर्स ऑफ 12/x काय आला इथं कॉस इनवर्स ऑफ 12/x. मग हा इकडे कॉस आला तर याला कॉस करायला लागते सर. मग साइन इनवर्स ऑफ x ले कशाने रिप्लेस करू शकतो पहा, 2 गोष्टी. साइन इनवर्स ऑफ x ले रिप्लेस करू शकतो आपण कॉस इनवर्स ऑफ √1 मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्स ऑफ x ले रिप्लेस करू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ √1 मायनस एक्स स्क्वेअर. पाहून घ्या पटकन, आपलं जे 3 नंबरचं लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये घेतलं होतं आपण. ह्या गोष्टी लक्षात ठेवाच लागतात भाऊ, पर्याय नाही, ऑप्शन नाही आहे. मग इथं x ची व्हॅल्यू आहे 5/x म्हणजे इथं काय येणार
कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 5 अपॉन एक्स याचा होल स्क्वेअर. हा कॉस इनवर्स, हा कॉस कॅन्सल. इथं अंडर रूट ऑफ 5चा स्क्वेअर 25 एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर याच्या खाली काही नाही म्हणजे 1. इथं 12 अपॉन एक्स जसाचा तसा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथे येते एक्स स्क्वेअर मायनस 25 अपॉन खाली येणार एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 अपॉन एक्स. स्क्वेअर रूट जर वेगळं केलं, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट ठीक आहे, एक स्टेप वाढवतो. एक्स स्क्वेअर मायनस 25 अपॉन खाली काय येणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 अपॉन एक्स. मग पुढे काय होणार तर पुढे पहा हे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 25 अपॉन पहा इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं आला एक्स इज इक्वल्स टू 12 अपॉन एक्स. हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल. आता आपल्याकडे राहिलं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 25 इज इक्वल्स टू 12. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट हटलं तर इथं राहणार एक्स स्क्वेअर मायनस 25. दिसत आहे का चांगलं? थांबा 2 मिनिटं, जरा चांगलं दिसत होतं त्याला. एक मिनिट इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 25. डबल चांगलं दिसून राहिलं. थांबा ओके चलो. एक्स स्क्वेअर मायनस 25 इज इक्वल्स टू 144. पहा आता चांगलं दिसून राहिलं है ना, फूक मारली मी ना. हा 25 इकडे कशात आहे तर सबस्ट्रॅक्शन मध्ये, तिकडे गेल्यानंतर ऍडिशन मध्ये. पण 144 प्लस 25 होतात 169 है ना. तर मग आपल्याकडे काय आलं एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 169 आणि 169 कितीचा स्क्वेअर आहे तर 13चा. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस 13. पहा बरं प्लस मायनस 13 चा आन्सर आहे ना. मग गजानन महाराज की जय. 13 आपला आन्सर, 13 आपला आन्सर. समजलं ना भाऊ? समजलं. पुढचा क्वेश्चन पहा. अरे पुढचा क्वेश्चनच नाही काय? थांबा 1 मिनिट पुट्टे हो, काय झालं? अबे काय झालं? 1 मिनिट चालू ठेवा. काय 1 मिनिट चालू ठेवा. चला रे बाबा पुट्टे, तुम्हाला माहित आहे काय झालं तर काहीच नाही. आपल्याकडे काय होतं याच्यामध्ये की आपल्या स्लाइड नव्हत्या, आपल्याकडे क्वेश्चन्स नव्हते, तर ते थोडंसं आउट पडलं होतं आपलं. आता आपल्याकडे कसं लॅपटॉप नव्हतं माझ्याकडे म्हणून, पण आता लॅपटॉप आलं, सिच्युएशन अंडर कंट्रोल मध्ये आहे. तर चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 94 नंबरचा क्वेश्चन. पहा जरासा मोठा करतो तुमच्यासाठी. पहा जमते की नाही आपल्याला. पहा काय म्हणते टॅन ऑफ सेक इनवर्स 1 अपॉन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 2. देन आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायची आहे एक्स ची व्हॅल्यू. अरे हे काय झालं? थांबा 1 मिनिट. पहा ओके चला आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग पहिले तर आपण क्वेश्चन घेऊन घेऊ. क्वेश्चन काय म्हणते आपल्याकडे की बॉट टॅन ऑफ सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू आपल्याकडे साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 2 असा आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर हा जो आहे सेकचा रेसिप्रोकल म्हणजे सेकचा दोस्त कोण आहे तर कॉस आहे. आपण याचा रेसिप्रोकल करू शकतो. म्हणजे इथं काय येणार टॅन ऑफ इन ब्रॅकेट कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू इथं आहे आपल्याकडे साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 2 जसाचा तसा. मग आपण जे 3rd नंबरचं लेक्चर घेतलं होतं त्या 3rd नंबरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बुवा रिप्लेसमेंट कसं करायचं, साइनचं रिप्लेसमेंट कसं करायचं, साइन इनवर्सचं रिप्लेसमेंट कसं करायचं, कॉस इनवर्सचं रिप्लेसमेंट कसं करायचं, त्या सगळ्या रिप्लेसमेंट तुम्हाला सांगितल्या होत्या. मग समजा कॉस इनवर्स ऑफ एक्स, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे जर बाहेर टॅन इनवर्स असेल तर आतमध्ये टॅन असला तर हा टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होते, किंवा बाहेर टॅन असला आणि आतमध्ये जर टॅन इनवर्स असेल तर हा टॅन इनवर्स आणि हा टॅन कॅन्सल होते. म्हणजे काय तर आपल्याला जो आतमध्ये कॉस इनवर्स आहे त्या कॉस इनवर्सला आपल्याला टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर मग बाहेर कॉस इनवर्स आहे आतमध्ये टॅन आहे, तर काय करसान सरळ एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे की बुवा टॅन बाहेर आहे कॉस इनवर्सला लिहू शकतो आपण टॅन इनवर्स ऑफ काय लिहू शकतो तर टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. म्हणजे हा टॅन जसाचा तसा आतमध्ये या कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो टॅन इनवर्स ऑफ काय लिहू शकतो तर टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इज इक्वल टू हा साइन जसाचा तसा. आता हा बाहेर साइन आहे आतमध्ये पण साइनच पाहिजेत. मग साइन आतमध्ये टॅन इनवर्स आहे, या टॅन इनवर्सले रिप्लेस करू शकतो साइनच्या फॉर्मॅटमध्ये. हा बाहेर साइन आतमध्ये घेतला आपण साइन इनवर्स इन ब्रॅकेट. आता काहीच नाही रिप्लेसमेंट काय करायचं याचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर आणि इथं निगेटिव्ह आहे तर आतमध्ये पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे इथे येणार एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके पण इथं काय तर इथं एक्स नाही आहे, इथं एक्सच्या ठिकाणी काय तर 2 आहे, तर 2 घ्यावं लागेल. नेक्स्ट स्टेप मध्ये घेऊ टाकू. पहा टॅन इनवर्स साइन इनवर्स कॅन्सल. इतर आलं अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इज इक्वल टू आता एक्सच्या ठिकाणी 2 आहे म्हणजे इथे येणार 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर किती येणार 4 येणार. देअरफॉर आता आपल्याकडे एक इक्वेशन म्हणलं, या इक्वेशनचं काय करा सिंपल मध्ये काहीच नाही फक्त स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा, दुसरं काहीच नाही. चला
स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं काय राहणार मग 1 मायनस एक्स स्क्वेअर, इथं राहणार हा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन खाली राहणार एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथे होणार 4 अपॉन 1 प्लस 4 जसाचा तसा. 1 प्लस 4 किती होणार तर 5 होणार. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करू आपण. इतर आला आपल्याकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर, 5 हा 5 इकडे झाला, 5 कशाचा डिवायडेशन इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन, म्हणजे आला इकडे 5 आपल्याकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर जसाचा तसा, इथं 4 एक्स स्क्वेअर जसाचा तसा. ओके, 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. जर 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय केला आपण 5 वन जा 5 मायनस 5 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 एक्स स्क्वेअर ॲज इट इज. मग समोर पाहू आपण काय होते. मग पहा हा 5 एक्स स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. पहा थोडंसं इकडे लिहितो, म्हणजे आपल्याकडे काय येणार 5 इज इक्वल टू 4 एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर. ओके, 5 इज इक्वल टू 4 प्लस 5 विल बी 9 एक्स स्क्वेअर. आणि हा 9 इकडे कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, या साईडला गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 अपॉन 9. स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 5 अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3. काय ते तर अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3, कारण की स्क्वेअर रूट घेताना आपण प्लस मायनस घेत असतो. तर अंडर रूट 5 अपॉन 3 वाला ऑप्शन, हे वाला ऑप्शन आपलं, हे वाला ऑप्शन आहे बी नंबरचं. पटकन मारा, पटकन घरी जा. गजानन महाराज की जय. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काही क्रिटिकल नव्हता, क्वेश्चन एकदम सोपी होता, फक्त काय तर लक्ष देऊन करा. चला पुढे आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 इज इक्वल टू π/4. ओके, ठीक आहे, काही नाही, सोपी क्वेश्चन आहे एकदम. मग काय करतो मी, सरळ सरळ पहा. इकडे आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ, हे जे टर्म आहे हे पॉझिटिव्ह आहे, हे आपण जर ट्रान्सफर केली तर हे निगेटिव्ह होणार. म्हणजे काय तर इथे येणार टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू इथे येणार π/4 मायनस टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 जसाचा तसा. मग आता हा जो π/4 आहे, या π/4 ला कशाने रिप्लेस करू शकतो टॅनच्या फॉर्मॅटमध्ये, तर π/4 ला आपण रिप्लेस करू शकतो टॅन इनवर्स ऑफ 1. हे सगळेच माहित आहे, हे लहानपणापासून माहित आहे. तर टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ आपल्याकडे एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 जसाचा तसा. त्यानंतर बघा टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2. म्हणजे दिसते कसं, हे एकदम जर बारीक डोळ्यानं पाहिलं तर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय या फॉर्म्युल्यामध्ये बसते. आणि टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय एकदम जबरदस्त, एकदम शिद्दतनं मी तुम्हाला शिकवला होता. काय होता तर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन एक्स 1 प्लस एक्स इंटू वाय. म्हणजे इथं काय येणार टॅन इनवर्स जसाचा तसा एक्स मायनस वाय, म्हणजे 1 मायनस वाय काय आपल्याकडे एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 जसाचा तसा अपॉन 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय. आता 1 जर मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडेल काय, बिलकुल फरक पडणार नाही. तर इथं काय येईल एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 जसाचा तसा, हा ब्रॅकेट क्लोज. या साईडले काय आहे आपल्याकडे, या साईडले आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 जसाचा तसा. पहा हा टॅन इनवर्स कॅन्सल. काय राहिला आपल्याकडे एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू इन ब्रॅकेट आतमध्ये काय राहिलं तर 1 मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2. 1 मायनस एक्स प्लस 1 अपॉन खाली राहणार एक्स प्लस 2 अपॉन खाली काय राहिलं 1 प्लस इथं राहील एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2. ह्या एवढ्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या. तर एवढ्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या. काय झालं रे बा, तर 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 काय करसान आता काहीच नाही, एकदम सोपी गोष्ट. एक मिनिट. हा जमलं. चलो झालं पा जादू. ओके चला काय करसान, सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा भाऊ, दुसरं काही पर्याय नाही आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 जसाचा तसा. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर पहा हा खालचा एक्स प्लस 2 कॅन्सल होते आणि हा एक्स प्लस 2 इथं जाते. म्हणजे इथं काय होणार पहा एक्स प्लस 2 मायनस एक्स प्लस 1 अपॉन खाली येणार एक्स प्लस 2 प्लस एक्स प्लस 1. समजलं काय केलं, समजने वालों को इशारा कॉफी. म्हणजे काय केलं आपण, याच्या खाली काही नव्हतं म्हणजे 1, याच्या खाली काही नव्हतं म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, दुसरं काहीच नाही केलं. एक्स प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1 एक्स प्लस 2 1 मल्टिप्लाइड बाय हे जसंच तसं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम तसंच केलं. पहा खाली एक्स प्लस 2 वरचा एक्स प्लस 2 कॅन्सल. आता एवढ्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या, तर याचं कॅल्क्युलेशन करा बा. चला इथं काय राहील मग एक्स प्लस 2 मायनस एक्स मायनस 1. पहा या मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय केलं एक्स प्लस 2 प्लस एक्स प्लस 1 जसाचा तसा. पहा इथं काय हा निगेटिव्ह एक्स आणि हा पॉझिटिव्ह एक्स कॅन्सल, दोनातून एक गेला किती राहते तर 1 राहते. म्हणजे आपल्याकडे राहिलं इथं एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू इथं राहिला वरते 1 आणि खाली काय येणार, खाली एक्स प्लस एक्स 2x
इथं आला 2x प्लस इथं 2 + 1 विल बी 3 है ना. तर मग आता आणखीन काय करसान. ओके, आपल्याकडे काय आलं पाहिजे आन्सर. आन्सर कशात तरी आहे, पाहू आपण काय आहे तिथं. तर पुन्हा काय करसान, हा जो आहे न्यूमरेटर मध्ये, हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे हा इथे घेऊन घ्या, हा डिनॉमिनेटरचा इकडे घेऊन घ्या. म्हणजे इथे येणार 2x + 3 मल्टिप्लाइड बाय x - 1 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय x + 1 जसाचा तसा. x ना आधी 2x ला मल्टिप्लाय करा, त्यानंतर या 3 ना नंतर मल्टिप्लाय करा. पहा 2x मल्टिप्लाइड बाय x 2x² मायनस साइन जशीची तशी. पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह. 2x मल्टिप्लाइड बाय 1 2x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय x 3x आणि 3 मल्टीप्लाइड बाय -1 -3 इज इक्वल टू x + 1 एज इट इज. ओके, चलो आगे देखेंगे. पहा 2x² माइनस 2x² माइनस 2x प्लस 3x विल बी x आणि -3 इज इक्वल टू x + 1 विल बी जसाचा तसा. पहा हा x आणि हा x कॅन्सल, हा 1 इकडे ऍडिशन मध्ये आहे, इकडे आल्यानंतर सबट्रॅक्शन मध्ये. म्हणजे इथं येणार 2x² -3 -1 विल बी 0. 2x² -4 विल बी 0. देअरफॉर 2x² इज इक्वल टू 4. कारण की हा तिकडे गेला, बे 2 4 x² इज इक्वल टू आला आपल्याकडे 2 आणि x ची व्हॅल्यू येणार ±√2 जर स्क्वेअर रूट घेतलं तर. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे, तर बी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा, पटकन घरी जा. चलो नेक्स्ट देखेंगे आपण. चला 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 पुढे. हा 96 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. 2 tan ऑफ cos θ इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ 2 cosec θ. आता 2 tan इनवर्स ऑफ cos θ इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ cosec θ. आपल्याकडे 2 tan इनवर्स ऑफ cos θ ला आपण रिप्लेस करू शकतो, किंवा 2 tan इनवर्स ऑफ x. आपल्याकडे काय होतं पहा, 2 tan इनवर्स ऑफ x ला आपण रिप्लेस कशाने करू शकतो आपण, tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 - x². पहा 2 tan इनवर्स ऑफ x ले रिप्लेस करू शकतो आपण tan इनवर्स ऑफ x अपॉन tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 - x². कशानं 1 - x² या आपण फॉर्म्युल्याने रिप्लेस करू शकतो. मग आपल्याकडे आहे काय आपण ते पाहू आधी. पहा इरेजर, हे इरेज करून टाकतो. चलो पहा आपल्याकडे आहे 2 tan इनवर्स ऑफ cos θ ओके इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec θ. हे आहे आपल्याकडे. आता आपण हा जो दिसते तुम्हाला 2 tan इनवर्स ऑफ cos x. आता 2 tan इनवर्स ऑफ cos x कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिसते, तर सर 2 tan इनवर्स ऑफ cos x पहा 2 tan इनवर्स ऑफ x या फॉर्मॅट मध्ये दिसते. तर याला रिप्लेस कसं करू शकतो, तर tan इनवर्स ऑफ x अपॉन √1 - x². अंडररूट मध्ये नाही, सॉरी अंडररूट मध्ये नाही आहे, अंडररूट मध्ये नाही आहे. सरळ सरळ तर काय येणार, x अपॉन 1 - x² यानं रिप्लेस करू शकतो. इथं 2x येणार, इथे येणार 2x. मग इथं आपल्याकडे x म्हणजे अँगल आहे आपल्याकडे cos θ. सरळ सरळ अँगल काय तर आपल्याकडे cos θ. म्हणजे इथे काय येणार, इथे येणार tan इनवर्स, इथे येणार tan इनवर्स 2 cos θ अपॉन 1 - cos² θ इज इक्वल टू इकडे आहे आपल्याकडे tan इनवर्स ऑफ 2. आता कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कोसेक कोणाचा दोस्त आहे, तर साइनचा दोस्त आहे. म्हणजे याचा रेसिप्रोकल काय ना sin θ. याचा रेसिप्रोकल आला आपल्याकडे sin θ. पहा हा tan इनवर्स, हा tan इनवर्स कॅन्सल. 2 cos θ जसाचा तसा अपॉन 1 - cos² θ काय होते, तर sin² θ होते. इज इक्वल टू 2 अपॉन sin θ जसाचा तसा. पहा हा 2 कॅन्सल, साइन पुरा आणि यातला स्क्वेअर कॅन्सल. तर इथं आला cos θ अपॉन sin θ, इकडे आला आपल्याकडे 1. cos अपॉन sin होते tan, देअरफॉर tan θ इज इक्वल टू 1. तर tan θ इज इक्वल टू 1. मग आता इथं जनरल सोल्युशन आहे भाऊ 2 मिनिटं. इथं काय तर जनरल सोल्युशन आहे आणि सगळ्याच्यात π/4 आहे, तर जनरल सोल्युशन सॉल्व्ह करावं लागेल. आणि जनरल सोल्युशन सगळ्याला माहिती आहे, कारण की मी एकदम लहानपणी शिकवलं होतं तुम्हाला. काय असते टॅनचं जनरल सोल्युशन, nπ प्लस मायनस अल्फा 2nπ. गजानन महाराज की जय. सॉरी 2nπ नाही, nπ प्लस मायनस अल्फा पाहिजे. nπ प्लस मायनस अल्फा म्हणजे बी नंबरचं ऑप्शन, हे नाही आहे ना. 2nπ तर याचं असते, कॉस्टचं असते. सॉल्व्ह बी करू नका ना, कारण की 1 राहते. tan θ इज इक्वल टू 1. म्हणजे इथं काय करता येईल तुम्हाला, देअरफॉर tan θ इज इक्वल टू tan π/4. देअरफॉर जनरल सोल्युशन θ इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. अल्फा म्हणजे π/4. इथं प्लस मायनस पाहिजेच होतं, इथं काय थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, तर तेवढं करून घेसाल तुम्ही. चलो नेक्स्ट क्वेश्चन 96, 97, 97, 99. ओके ओके ओके. तर हाय करून पासा. 97 नंबरचा क्वेश्चन नाही आला तर एकदम सोपी क्वेश्चन आहे. डायरेक्ट आपण आपले जे हे घेतलं होतं आपण 3 नंबरचं लेक्चर घेतलं होतं, त्याच्या भरोशावर हा क्वेश्चन आहे. हा एवढा करून घेसाल. 97 झाल्यानंतर 98, बस 98, 99 आणि 100 झालं आपलं शतक. चलो आपल्याकडे आहे साइन इनवर्स ऑफ
इन ब्रॅकेट 2a अपॉन 1 प्लस a स्क्वेअर आणि साइन इनवर्स ऑफ 2b अपॉन 1 प्लस b स्क्वेअर. जर एकदम बारीक एकदम डोळे बारीक करून पाहिला आपण तर साइन टू थिटाचा फॉर्म्युला असते आपल्याकडे. काय असते साइन टू थिटाचा फॉर्म्युला? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. सगळ्याला माहित आहे, पण मी तो नाही म्हणत आहे. दुसरा फॉर्म्युला असते 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग पहा, जर आपण येईल जर टॅन पुट केलं तर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावं लागेल. देअरफॉर मी पुट करतो सबस्टिट्यूशन. देअरफॉर पुट a इज इक्वल्स टू टॅन थिटा आणि b इज इक्वल्स टू टॅन अल्फा. ए ले मी टॅन थिटा पुट केलं आणि बी ले टॅन अल्फा. तर इथं काय येणार पहा, इथं साइन इनवर्स ऑफ इथे येणार 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस साइन इनवर्स ऑफ इथे येणार 2 टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू आपल्याकडे 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. हा इकडे साइन इनवर्स हा बनते साइन टू थिटा आणि प्लस इथं साइन इनवर्स हा बनला साइन टू अल्फा इज इक्वल्स टू 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. पहा साइन इनवर्स कॅन्सल. इथं आलं 2 थिटा प्लस 2 अल्फा इज इक्वल्स टू 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. या दोघांमधून 2 कॉमन काढला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल, म्हणजे 2 झाला कॅन्सल. इथं आलं थिटा प्लस अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. थिटा प्लस अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग थिटाची व्हॅल्यू काढू शकतो आपण. पहा a इज इक्वल टू टॅन थिटा. a इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a आणि b इज इक्वल्स टू टॅन अल्फा. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ b. लक्षात. तर मग काय करू शकतो आपण? पहा थिटा आणि अल्फाले रिप्लेस करू शकतो. इथे येणार टॅन इनवर्स ऑफ a प्लस टॅन इनवर्स ऑफ b इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. लक्षात. चलो आता पहा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. पुन्हा एक वेळेस याचं एक्सपान्शन करा. काय येणार? हा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. म्हणजे इथे येणार a प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. पहा टॅन इनवर्स कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिलं आपल्याकडे? इथं राहिलं आपल्याकडे a प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी इज इक्वल टू एक्स. आणि आपल्याला एक्सच काढायचा होता. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. काय काढायचा होता आपल्याला? एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे? a प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी. a प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी. गजानन महाराज की जे. डी नंबरचा ऑप्शन. ओके चलो 98 नंबरचा झाला. चला आता काय पाहायचं आपल्याला? स्विच. 99 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. 99 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. त्याच्या आधी 1 मिनिट थांबा फक्त. सगळेचे सगळे जण चलो 2 क्वेश्चन राहिले फक्त आपल्याकडे. तर 2 क्वेश्चन मध्ये आहे कॉट ऑफ साइन इनवर्स ऑफ 7/25. आता बाहेर कॉट दिसते, आतमध्ये साइन इनवर्स आहे. तर कॉट आणि साइन इनवर्सचं काहीच रिलेशन नाही भाऊ. तर बाहेर कॉट आहे तर आतमध्ये कॉट इनवर्स पाहिजे किंवा टॅन चालू शकते. आतमध्ये साइन आहे तर बाहेर साइन पाहिजे किंवा कोसेक चालू शकते. तर मग या साइन इनवर्सला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. साइन इनवर्सला रिप्लेस करायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय ना साइन इनवर्सला जर आपण रिप्लेस करायचं असेल तर तो येते टॅन इनवर्स ऑफ एक्स. पहा हा इकडे कॉट जसाचा तसा इथे येणार आहे साइन इनवर्स ऑफ. साइन इनवर्स ऑफ काय आपल्याकडे 7/25. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहा कॉट या साइनचा करून टाकला टॅन. आतमध्ये येणार एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर जसाचा तसा. 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स म्हणजे काय आपल्याकडे? एक्स म्हणजे 7/25. म्हणजे काय? पहा आता 7/25 येते ना. तर हा टॅनचा जर मला कॉट करायचा असेल, पहा इथं टॅन इनवर्स घ्या तुम्ही. टॅनचा जर कॉट करायचा असेल तर रेसिप्रोकल करा. पहा कॉट इन ब्रॅकेट कॉट. पहा थांबा 1 मिनिट. काय इथे येणार कॉट. इथे येणार कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स जसाचा तसा. आणि हा कॉट इनवर्स कॅन्सल. एक्स म्हणजे आपल्याकडे 7/25. पहा 1 मायनस 7/25 याचा होल स्क्वेअर अपॉन खाली काय येणार तर एक्स म्हणजे 7/25. बस भाऊ हे कॅल्क्युलेशन करा आन्सर आणा. पटकन करून पाहू आपण जमते काय. पहा स्क्वेअर करायचं आपल्याला अंडर रूट मध्ये. तर 1 मायनस 7चा स्क्वेअर 49 अपॉन खाली 25 5चा स्क्वेअर अपॉन खाली 7/25 जसाचा
तसा. ओके, चलो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 मायनस 49 अपॉन 25 जसाचा तसा अपॉन 7 अपॉन 25 जसाचा तसा. काय करसान, काहीच नाही. या 25 मधून 49 मायनस करायचे, 49 मायनस केल्यानंतर जे काही येईल ते वरती ठेवायचं. वरती ठेवल्यानंतर खालचा 25 आहे ना, हा स्क्वेअर रूट मध्ये ऑलरेडी स्क्वेअर रूट मध्ये आहे, तर त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. कॅन्सल, थोडंफार कॅन्सलेशन आहे, थोडंफार कॅल्क्युलेशन आहे. आन्सर तुम्ही काढा आणि मला टाका कमेंट बॉक्समध्ये. हा 99 नंबरचा क्वेश्चन होता. आणि बस शतक झाला, 1 रन झाला काही आपला शतक. काय आहे आपल्याकडे, सेक इनवर्स ऑफ साइन ऑफ इन ब्रॅकेट 3/5. हा करू ना आपण, काही लोड नाही. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. पा इथं आहे आपल्याकडे सेक इन ब्रॅकेट साइन इनवर्स आणि आणखीन ब्रॅकेटमध्ये आहे 3/5 जसाचा तसा. आता बाहेर सेक आहे, आतमध्ये साइन इनवर्स आहे, काहीच भाऊ मेळ लागत नाही है ना. आपण याचा काही मेळ लागत नाही तर मग काय करायचं, तर आपण काय करू शकतो की बा बाहेर आहे आपल्याकडे सेक, याचा मला साइन करायचा आहे, सॉरी साइनचा कॉस करायचा आहे, तर मग कॉस करायचा असेल तर रेसिप्रोकल करा है ना. नाही, रेसिप्रोकल नाही करतायत. आणखीन काय करतायत ते मला पाहू द्या, थांबा थोडसं. सेकचा केला मी ना कॉस. मला या सेकचा कॉस करायचा असेल तर रेसिप्रोकल चालते. ठीक आहे, या सेकचा मी कॉस करतो. 2 मिनिटं थांबा. पाहू द्या जमते का 2 मिनिटं. या सेकचा केला मी ना कॉस इन ब्रॅकेट, इथं आला आपल्याकडे साइन इनवर्स 3/5 जसाचा तसा. ओके, आता या साइनचा मला कॉस करायचा, साइन इनवर्सचा π/2 मधून मायनस करा, ते बी चालते. π/2 मधून मायनस जर केला आपण ना तरी आन्सर येते. किंवा पर पा आणखीन काय करू शकतो आपण, साइन इनवर्स, इथं सेक आहे, याचा कॉस करू शकतो. पा हा सेक इन ब्रॅकेट साइन इनवर्स इन ब्रॅकेट 3/5 जसाचा तसा. जर मला याचा कॉस करायचा असेल तर पा हा सेक जसाचा तसा कॉस ऑफ √1 - x². एक्स काय आपल्याकडे 3/5 म्हणजे 9/25. ओके, पा त्यानंतर हा सेक आणि हा कॉस सध्या जसाचा तसाच राहू द्या. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 - 9/25 जसाचा तसा. ओके, सेक इन ब्रॅकेट कॉस, याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 25 मधून 9 गेले 16 राहिले. 16 आपण 25 स्क्वेअर रूट मध्ये आहेत, स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येईल, 16 घेतला स्क्वेअर 4/5 येणार. आता बा मला या कॉसचा सेक करायचा तर रेसिप्रोकल करा, मग काय येईल, सेक इन ब्रॅकेट हा इनवर्स मध्ये आहे. सेकचा सेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 5/4. सेक इनवर्स कॅन्सल, 5/4 आन्सर आपलं 5/4. गजानन महाराज की जे सी नंबरचं आपलं ऑप्शन. तर याच क्वेश्चन सहित आपले 100चे 100 क्वेश्चन खतम झाले ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू करू. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू करण्याच्या आधी फक्त हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन एकदम जबरदस्त करा. कारण सांगतो, या 100 क्वेश्चन मध्ये आपण 100 रंगाचे 100 क्वेश्चन घेतले, 100 रंगाचे है ना. तर ते गदीला गयाठा नदीले पूर आपण काहीच घेतलं नाही, बिलकुल कामाचं पिन पॉईंट कामाचं घेतलं याच्यामध्ये. तर व्यवस्थित करा, फक्त मला एवढं म्हणणं आहे. जर तुम्हाला येत नसेल, जर कुठे प्रॉब्लेम असेल तर नंदू सर बसेला बिलकुल 8600453316. व्हॉट्सअपला मेसेज करा, इंस्टाग्रामला मेसेज करा, टेलिग्रामला मेसेज करा किंवा टेक्स्ट मेसेज करा, काही करा है ना. आपण कशाला रिप्लाय करतो. तर येत नसेल तर मला तुम्ही विचारा, मी 100% सांगतो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.